पंचांचा इशारा मॅचच्या सुरुवातीचा आणि दोन्ही टीमला पाठिंबा. सुरुवातीलाच एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरा देऊया. बोला गणपती बाप्पा. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. टाळ्यांचा गजर होतोय. व्हाईट बॉलने सुरुवात होईल. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. बॉलिंगसाठी शाहिद डांगे. काल देखील जर पाहिलं तर निजामपूरमध्ये या बॉलरने धुमाकूळ घातला होता आणि चांगली कामगिरी केली होती. तो दिवस कालचा होता, आजचा दिवस वेगळा आहे. पाहूया आज काय होणार आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. हाई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, परंतु व्हाईट बॉल. लगातारच्या 2 चेंडूवर अवांतरच्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा रोहा तालुक्यातील संबे गावामध्ये घेऊन आलेला आहे. एक महत्वाची मॅच, क्रिकेटचा थरार रंगतोय रोहा तालुक्यातील संबे गावात. यावेळेला पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर लगातारचा 3रा बॉल स्वैर आलाय. शाहिद डांगेला कमबॅक करावं लागेल. चांगल्या ठिकाणी चेंडू टाकावे लागतील. गावागावाचं क्रिकेट असल्या कारणाने गोंदव आणि संबे आणि दुसऱ्या बाजूला रोहा यांच्यातील मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा शाहिद. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याच्यावर केलाय प्रहार आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. पलीकडे पाठवलंय आणि त्यांच्यासाठी पुरस्कार सुद्धा प्रमोद शेट्टी यांच्याकडनं असणार आहे. षटकार मारलाय. 3 चेंडू स्वैर आले, त्यानंतर फुलटॉस आला, त्याला मैदानाच्या बाहेर मारलंय. निखिल सानप आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत या मानाच्या स्पर्धेमध्ये मैत्री चषकात. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तज्जू डबीर आणि कंपनी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला देखील जर पाहिलं तर वीर हनुमान संबे यांच्यातील ही मॅच आहे. सर्वांना प्रचंड उत्कंठा या क्रिकेटच्या खेळाची. दिवस असू देत किंवा रात्र असू देत, मजा येतेच या क्रिकेटच्या खेळात. उन्हाळा असू देत किंवा हिवाळा असू देत, मजा येते या क्रिकेटच्या खेळात. ग्रामीण असू देत किंवा शहरी असू देत, एक गाव असू देत किंवा 2 गाव एकत्र असू देत, मजा येते या क्रिकेटच्या खेळात. आज तीच मजा आपण सगळे घेत आहात या संबे गावामध्ये. आपल्या सगळ्यांचं मैत्री चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असेल. हो हो हो. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वैभव यांच्यासाठी टाकलाय. तो जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल येईल इकडे. 10 धावा धावफलकावर आहेत. 5 ओव्हरची असणारी महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. मैत्री चषक आणि काय गर्दी. प्रत्येकाची पावलं या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना निघालेली आहेत. सगळ्यांना विनंती, आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा. रस्त्यावर त्या पार्क करू नका, कारण मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. सगळ्यांचं स्वागत. यावेळेला दिशा दिली आहे कव्हरच्या दिशेने. कव्हर पॉईंटच्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे 1 रन मिळेल. क्रिकेटचा खेळ पहा. कोण म्हणेल IPL चालू आहे. एवढी मोठी गर्दी मला वाटतं रोहेकरांसाठी IPL पेक्षा सध्या मोठी ही मैत्री चषक आहे आणि म्हणून ही गर्दी इकडे पाहायला मिळते. आणि वेड लावलंय क्रिकेटच्या खेळाने, त्यातल्या त्यात टेनिस आणि त्यातल्या त्यात रोहा तालुका आणि मैत्री चषक. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला, अडवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. काळ बदलला, टेनिस बॉलचं क्रिकेट बदललं, खेळण्याच्या पद्धती बदलल्या, बॉल बदलले, बॅट सुद्धा बदलल्या. क्रिकेट तेच आहे. मजा तेव्हाही होती, मजा आता सुद्धा आहे. ओ हो हो. अक्रॉस खेळले, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. सुरुवात चांगली नव्हती झाली. 1 बॉलमध्ये 9 होते, परंतु पहिली ओव्हर संपल्यानंतर 12 झालेले आहेत. संबे
विरुद्ध रोहा, एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हार मानायची नाही, शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने लढत राहायचं, हा या क्रिकेटच्या खेळाचा खऱ्या अर्थाने अविभाज्य घटक आहे. तुम्ही चांगले खेळणार तर तुम्हाला यश मिळणार आणि प्रत्येकाला खेळायचं आहे. तुम्ही काल काय खेळलात याला आज महत्त्व नाही आहे, तुम्ही आज काय खेळणार त्याच्यावरच मॅच जिंकणार आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक मॅचमध्ये सुरुवात ही शून्यापासूनच होते. त्याच्यामुळे प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे, आपल्या गावाचं नाव करायचं आहे. गेली कित्येक वर्ष या रोहा तालुक्याने भले भले खेळाडू दिले आणि स्पर्धा दिल्या आणि आज त्या रोहा तालुक्यामध्ये एक आगळं वेगळं क्रिकेट देखील रंगताना पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या ओव्हरसाठी येताना पाहायला मिळत आहेत जिल्हा नाशिक, तालुका नांदगाव आणि गाव मनमाड दाखल होताना पाहायला मिळत आहेत मनसुब शहा. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील झाडून सगळ्या स्पर्धा गाजवल्या या मनसुब शहा यांनी. मग मालेगावची छत्रपती चषक असेल, त्याचबरोबरने जर पाहिलं तर आर्या ट्रॉफी नाशिकची असेल, या हंगामात मनसुब शहा यांनी चांगल्या पद्धतीने गाजवल्या. आणि तेच मनसुब शहा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. मी नाशिकच्या मनमाडवरून रोह्यामध्ये का आलोय दाखवून देत आहेत मनसुब शहा, विकेट घेत आहेत. एक आयकॉन विरुद्ध दुसरा आयकॉन. मनसुब शहा पहिल्याच बॉलवर विकेट घेताना पाहायला मिळाली आणि त्यांची जागा घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील देवत गावाचं नाव ज्या खेळाडूने अगदी आखाती देशांपर्यंत नेलं, एका हंगामात 2 4 व्हीलर कार आपल्या दारात उभ्या केल्या मॅन ऑफ द सिरीजच्या. महाराष्ट्रातील 2 नामवंत बलाढ्य खेळाडू आयकॉन एकमेकांच्या विरुद्ध मयूर वाघमारे इन ॲक्शन आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळत आहे. टीम संबेसाठी वीर हनुमान संबे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला तज्जू टायगर्स रोहा यांच्यातील मॅच आयकॉन वर्सेस आयकॉन. ओ यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मनसुबचा हा बॉल चांगला राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. दबाव निर्माण करतायत सुरुवातीपासूनच मनसुब. पहा टप्पा पडला, थोडासा कट झालाय बॉल, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल आलाय. पहिले दोन्ही बॉल मनसुबने चांगले टाकलेत. हा फुलटॉस होता, खराब बॉल, चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. दोन बॉल डॉट आले, विकेट आली. त्याच्यानंतर मयूर वाघमारे म्हणतात मी सुद्धा पनवेल वरून इकडे का आलोय संब्याला. पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय मनसुब यांच्याकडून. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. मजा येणार आहे या मॅच मध्ये. रफ अँड टफ मॅच. एका बाजूला मयूर वाघमारे पनवेल देवत आणि दुसऱ्या बाजूला नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाडचा स्टार मनसुब दाखल होताना पाहायला मिळत आहेत आज टीम रोहामध्ये. बरेच जण वाट पाहत आहेत पवन केनेची मॅच कधी आहे. हो, आजच्या रात्रीतच आहे. सगळे स्टार खेळाडू आहेत, प्रत्येकाने स्वतःला सिद्ध केलंय म्हणून ते आज आयकॉन खेळत आहेत. परंतु आपल्या सगळ्यांना सुद्धा संधी आहे मित्रांनो. आज ते आयकॉन आहेत तर उद्या तुम्ही सुद्धा आयकॉन होऊ शकता. स्वतःला सिद्ध करा, कारण तेही तुमच्यासारखेच आहेत. त्यांनाही 2 हात आहेत, 2 पाय आहेत, तुमच्यासारखेच आहेत. त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय म्हणून आयकॉन आहात. उद्या तुम्ही सुद्धा आयकॉन व्हाल. आणि एक आत्मविश्वास पाहिजे. आयकॉनला सुद्धा बाद करण्याची क्षमता तुम्ही ठेवता किंवा त्यालाच त्याच्याविरुद्ध सुद्धा रन करण्याची. हो, पुन्हा एकदा या बॉलचा अंदाज नाही आलाय. लोअर फुलटॉस होता. मयूरने थोडंसं बॅकफुटला जाऊन फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला. बायच्या स्वरूपातील रन येणार आहे. आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 1 विकेट माघारी. वीर हनुमान संबे 21 धावा.
आणि आता ओमेगा ओव्हर. बऱ्याच ठिकाणी या प्रकारच्या ओव्हरमध्ये गेम पलटी झालेले आहेत. इकडे काही होईल का? 14 धावांचं टार्गेट. 14 केल्या तर 5 एस्ट आणि 14 नाही झाल्या तर 5 मायनस, म्हणजे 14 करायच्या आहेत. साकिब सिद्दीक काल एवन ट्रॉफी निजामपूरमध्ये सुद्धा चांगले खेळले. एकवीस धावा धाव फलकावर आहेत. अगदी महत्वाची ही मॅच पाहायला मिळते. पहा, प्रेक्षकांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत. IPLचे अपडेट कदाचित मोबाईलवर घेत असतील, परंतु ही मॅच पाहायची आहे. आमच्या रोहा तालुक्यातील मुलं कशी खेळतात हे पाहण्यासाठी सगळ्यांची गर्दी सुद्धा झाली आहे. मयूर वाघमारे एका बाजूला पाहायला मिळतील आता, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वैभव सुद्धा त्यांची साथ देण्यासाठी आहे. शाकिब सिद्दीक 14 धावांचं टार्गेट. ओमेगा ओव्हर. प्रमोद शेठ मस्कर यांचं एक जबरदस्त आयोजन. गोवा रायडर्सने काय स्पर्धा केली आहे या संब्याच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. नाईट टुर्नामेंटचं आयोजन आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. चारी बाजूने पब्लिक फुल पहिल्याच दिवशी. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला खेळलाय. 1 रन तिकडे मिळेल. इम्रान डबीर यांना देखील इन ॲक्शनमध्ये पाहतोय. जुने जाणते खेळाडू आहेत. बरीच वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केली आहे. आदिवासी ठाकूर समाज असोसिएशन आणि कोलाड ग्रामीण असोसिएशन याच्यानंतरची मॅच असेल. टॉससाठी रेडी राहायचं आहे आपण. महत्वाची ओव्हर आहे. 14चं टार्गेट आहे. निवडणुकीत जसा बहुमतासाठी एक आकडा असतो तसा हा 14 आकडा आहे. अगदी महत्वाची. पहा, क्रिकेटमध्ये काय काय बदल होतील सांगता येणार नाहीये. ISPL बॉल ओव्हर आली काही ठिकाणी, काही ठिकाणी हे टार्गेट आलं. 50-50 ओव्हर आल्या. बरेचसे बदल झाले ज्याचा आपण विचार सुद्धा केला नव्हता. चांगला फटका खेळलाय. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. मिड विकेटला बॉल मार्गस्थ केलाय. 1 रन मिळेल, म्हणजे पहिल्या 2 बॉलवर 1-1च रन दिलेत. मोठ्या फटक्यासाठी देखील जावं लागणार आहे. आणि संब्याची टीम देखील काही कमी नाही आहे. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानात खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आज खेळावं लागेल. काही चौकार खेळावे लागतील, काही षटकार खेळावे लागतील, काही सिंगल खेळावे लागतील, काही डबल खेळावे लागतील. कारण क्रिकेट म्हणजे फक्त चौकार षटकार नाही तर सिंगल डबल सुद्धा. याच मैदानात बऱ्याचशा फायनल रोहा आणि संबेच्या सुद्धा झालेल्या आहेत. या वेळेला मयूरने बॉलला दिशा दिली आहे. बॉल निघालाय फाईन लेगच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमा रेषा पार. 4 चौक. चॅलेंज म्हणजे ओमेगा ओव्हरमध्ये 14 करायच्या. 3 बॉलला 6 झाले. 3 बॉलला 8 पाहिजेत. या होणार की नाही? बोनस मिळणार की इकडे मायनस होणार? यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे. जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. वाईड यॉर्करचा अंदाज नाही आलाय. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बोनस मिळवायचा तर 8 पाहिजे, म्हणजे मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. मजा येणार आहे या मॅचमध्ये. दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि बलाढ्य अशी स्पर्धा आहे. यावेळेला बिग हिट. आ रा 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 खतरनाक षटकार. बोनस साठी मायनस होणार की बोनस मिळणार हा बॉल ठरवणार आहे. कारण 33 झाल्यात. मयूर वाघमारे बॉलिंग तर जबरदस्त करतात आणि बॅटिंग सुद्धा जबरदस्त करतात. 1 बॉल 2. संबेला बोनस मिळणार की रोहा यांच्यासाठी महत्वाची बाब होणार. पाहायचं आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहे. पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये पहिल्याच दिवशी मैत्री चषकात. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल. पाठीमागे जाईल आणि संबेने घेतला इकडे 5 धावांचा बोनस.
चांगली खेळल्यानंतर काय आनंद व्यक्त केला या क्रिकेटच्या चाहत्याने. वा भाऊ वा, तुम्ही आज व्हायरल आहात आणि बाकीच्यांच्या स्टेटसला आहात. गावच्या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. जगभर कितीही ट्रॉफ्या जिंका, परंतु गावात जिंकण्याची एक वेगळी मजा आहे. आणि आज गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी सगळे दाखल झाले. त्या क्रिकेटच्या खेळाचं एक वेगळीच बाब आहे. आज माझ्याबरोबरने जर पाहिलं तर माझे अगदी जवळचे मित्र, महाराष्ट्रातील सिनियर समालोचक आणि ज्यांचं समालोचन ऐकावं आणि ऐकतच राहावं. आज संदीप जगे सरांबरोबर देखील पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळते. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये आपल्याच रोहा तालुक्याचा गोड आवाज हा देखील आज ऐकायला मिळणार आहे. हर्षल मुंडे यांचाही आवाज ऐकायला मिळेल. आणि आजचा एक दिवस का होईना मलाही संधी मिळते, त्याबद्दल आयोजकांचा मनापासून आभारी असेल. आज संबे गावामध्ये कदाचित तुम्हाला माहीत नसेल, परंतु 2000 साली या गावात मी स्वतः क्रिकेट खेळून गेलो आहे. जबरदस्त मॅचच्या दिशेने अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 42 धाव फलकावर 2 ओव्हर बाकी आहेत. पहा इकडे कमबॅक करावं लागणार आहे. रोह्याचा संघ जबरदस्त आहे, संब्याचा संघ सुद्धा जबरदस्त आहे. आणि ही गर्दी बरंच काही सांगून जाते. पहिल्या दिवशी ही परिस्थिती आहे, शेवटच्या दिवशी काय परिस्थिती असेल मला वाटतं लोकांना दुपारीच यायला लागेल जागा पकडायला. एवढीच पहिल्या दिवशी माहोल झाला आहे. जुने देत आहेत बॉलिंगसाठी. 2 ओव्हरमध्ये कमबॅक करायचं आहे. 42 रन झालेले आहेत. अंपायर सुद्धा सगळे दिग्गज आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. 1 रन तर तिकडे मिळेल. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन. मयूर स्ट्राईकवर येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 42 वर जाते. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया आपल्या सगळ्यांचं स्वागत. फक्त बाउंड्री लाईन मध्ये कुणी आतमध्ये येऊ नका. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी आहात. आयोजन कमिटीच्या सूचना येत आहेत, पडद्याच्या आपण पाठीमागे बसा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कमी गतीचा बॉल उडवलाय. लांब 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 जा, शोधून आणा बॉल. सिक्सर. शेवट त्या बॉलवर 2 रन पाहिजे होते. तोही बॉल चांगलाच होता, परंतु त्याने तो स्ट्रोक बनवला. क्रिकेटच्या खेळात बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल, स्ट्रोक बनवावं लागणार आहे. वा, आणि इकडे खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात. 49 धावा झाल्या सुद्धा. चांगली कामगिरी. संबेकर टाळ्या थोड्याशा कमी वाजतायत जरा. वा, तुमच्या जेवढ्या टाळ्या वाजतील तेवढे ते चांगले खेळतील. आणि रोहेकर सुद्धा आले. तजुभाई तुम्हाला पाठिंबा द्यायला. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. यस, 3 षटकारासाठी सुद्धा पुरस्कार आहे. 1000 रुपयाचा पुरस्कार प्रमोद शेठ मस्कर यांच्याकडून लगातार 3 आले तर. आणि धावसंख्या 50 पार गेली आहे. संबेवाले सध्या खुश असतील, परंतु रोहेवाले सुद्धा खुश व्हायला वेळ लागणार नाहीये. मजा आहे, क्रिकेट आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक घेतली आहे, दुसरीचा कॉल. आणि काय बॅटिंग केली आहे मयूरने. बघता बघता धावसंख्या पुढे गेली 57. मयूर गेले 36 वर. 12 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. रोहा स्पोर्ट्सवर काय योगेशजी गंबे
आपल्या रोह्याचा हक्काचा चॅनल सुद्धा काय कामगिरी करतोय, आपलंही कौतुक करावंच लागणार आहे. आणि सगळ्यांना विनंती, अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. आपला चॅनल आहे, हक्काचा चॅनल आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातो आहे. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने, तिकडे फिल्डर येत आहेत. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय, कॉल चुकलाय आणि चुकीला माफी नाही. रनआउटची विकेट आली आहे. आकाश कडव आणि योगेश गंभे या दोघांचंही कौतुक करू. 58 धावा झालेल्या आहेत आणि काय मॅच चालली आहे जबरदस्त. मयूर वाघमारे 37 धावांवर बॅटिंग करतायत. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल त्यांची चालली आहे. पहिला डाव आहे, अर्धशतक केलं तरी सुद्धा पुरस्कार आहे प्रमोद शेठ मस्कर यांच्याकडून. 1000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. काय माहोल बनलाय रोहा तालुका. तसं पाहिलं तर रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात येतो. सन्माननीय प्रमोद व्यक्तिमत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने या रोहा तालुक्याच्या कोकणच्या क्रिकेटमध्ये एक क्रांती घडवून आणण्याचा निर्णय घेतलाय, समाजसेवेचं वचन दिलंय आणि खूप चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून अखंड कोकणामध्ये प्रमोद शेठ मस्कर या नावाची चर्चा सुरू आहे. आणि सर्वसामान्यांना आपलं म्हणणार, आपलं वाटणारं हे नेतृत्व, आपले वाटणारे प्रमोद शेठ. आणि म्हणूनच आज या नावाभोवती जे काही वलय निर्माण झालेलं आहे, चर्चा अखंड कोकणामध्ये पाहायला मिळते. 58 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अशाही पद्धतीची हा सर हो आहे. येस, चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही एक ओव्हर बाकी आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. वीर हनुमान संबे टीम चांगली कामगिरी करते. मयूर वाघमारे 37 वर बॅटिंग करतायत. हो, प्रमोद शेठ मस्कर यांना आपण पाहतोय. हे तेच व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी समाजसेवेचा वसा घेणारे आणि खऱ्या अर्थाने रोहा तालुक्याच्या क्रिकेटला, रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटला एक वेगळा आयाम देण्याचं मात्र ज्यांनी निश्चय केला आहे, असं हे व्यक्तिमत्व आज मात्र प्रत्येक घराघरात जाऊन पोचलं हे व्यक्तिमत्व. आणि आज त्यांच्याच माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा गोवा रायडर्सचं हे आयोजन संबे क्रीडा नगरी सस्ताना पाहायला मिळते. सलमान सिद्दीक येताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकासाठी बॉलिंगला गोवा रायडर्सचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्याच दिवशी मैदान हाऊसफुल. यावेळेला मयूर हेलिकॉप्टर, बॉलची हवाई यात्रा आणि पुन्हा एकदा सिक्सर. फोर व्हीलर कार जिंकणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नाव मयूर वाघमारे, गाव देवत, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. षटकार मारलाय. 43 वर ते बॅटिंग करताय. टीमची धावसंख्या 64 झाली आहे. संबे विरुद्ध रोहा अशी मॅच आहे. याही वेळेला समोर खेळलाय. आणखीन एक मोठा फटका, परंतु तो हातात जाताना पाहिला मिळेल. मनसुब शाह पकडतायत कॅच आणि मयूर वाघमारे 64 टीमची धावसंख्या असताना वैयक्तिक 43 करून माघारी परतलेत. परंतु संबे गावासाठी काय कामगिरी केली आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त खेळ मयूर वाघमारे.
500 रुपयाचा पुरस्कार आहे. पाहूया. आणि हॅट्रिक षटकार म्हणजे लगातारचे 3 मारले तर 5,000चा पुरस्कार आहे. गावातल्या खेळाडूंनी चांगलं खेळावं यासाठीचे हे प्रोत्साहन आहे. बरीचशी पारितोषिकं प्रत्येक षटकार चौकार याच्यासाठी प्रमोद शेठ मस्कर यांच्याकडून सुद्धा आहेत. परंतु षटकार मारला, दुसऱ्या बॉलला विकेट आली आहे. 64 धावा धावफलकावर. रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे रोहा, आणि याच रोहा तालुक्यात कुंडलिका नदीच्या किनारी असणारं हे महत्त्वाचं गाव संबे, त्या ठिकाणी सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर होते, त्या दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आहे आणि तोपर्यंत दुसरी रन घेतली गेली आहे. धावसंख्या 66 वर गेली आहे. 66 धावा धावफलकावर. क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडले आणि तेच वेड घेऊन आले आज संबेमध्ये. संबे या गावाला देखील एक इतिहास आहे आणि आज मात्र दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. एका धावेने धावसंख्या 67 वर जाताना पाहायला मिळते. 67 धावा धावफलकावर. 67 धावा धावफलकावर आहे. किती धावा बनवणार संबे टीम, कारण चांगली मॅच चालली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय कव्हरच्या क्षेत्रात, परंतु तिकडे आहेत फिल्डर. कॅच पकडण्याचा प्रयत्न काही यशस्वी होत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अरे स्थानप स्ट्राईकवर येत आहेत. त्यांच्या षटकारासाठी पुरस्कार आलाय आणि 68 झालेले आहेत. षटकार ही त्यांची ओळख आहे आणि आता मला वाटतं गावकऱ्यांना एखादा मारून दाखवतील की काय. परंतु रोह्याचे सलमान सिद्दीक हे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे. षटकार जरी नसेल आले, चौकार आलाय आणि आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे त्यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 72 धावांवर. पहिल्या 5 ओव्हरचा खेळ संपतोय. 72 धावा धावफलकावर विजयासाठी पाहिजेत. 73 धावा. काय होणार दुसऱ्या डावात आपल्याला पाहायचं आहे. चांगली मॅच चालली आहे आणि चांगली स्पर्धाही चालली आहे. मैत्री चषकाची चर्चा फक्त रोह्यात नाही, रायगडात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात आहे. आणि या मॅचच्या दुसऱ्या डावात आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी रायगडचा असा आवाज ज्यांनी मात्र अख्खा महाराष्ट्र आपल्या आवाजाच्या जोरावर जिंकला, संदीप जगे सरांना मी आमंत्रित करतोय. करून आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक राहून मी संदीप जगे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय संभेच्या या क्रीडा नगरीमध्ये. आणि ही स्पर्धा भव्य दिव्यतेचे शिखर गाठत असताना मनपूर्वक धन्यवाद ज्यांचा आवाज आपण ऐकलात. आवाज महाराष्ट्राचा, आवाज भारताचा आणि आवाज मराठीपणाचा. किंबहुना या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये क्रिकेटचा खेळ ज्यांनी आपल्या वाणीने घराघरामध्ये पोहोचवला असा आपण आवाज ऐकलात तो चंदू सरांचा. चंदू सरांचं मोठेपण केवळ क्रिकेटच्या समालोचनाच्या माध्यमातून नाही आहे, तर त्याही पलीकडे जाऊन क्रिकेटचे एक खेळाडू म्हणून त्यांनी एक प्रसंगसुद्धा तुमच्याशी शेअर केला आहे. त्याला थोडासा उजाळा देण्याचा आज प्रयत्न आपण नक्की करू. आणि त्याच वेळेला माणूस म्हणून असणं मोठेपण हे सुद्धा त्यांच्याकडे तितकंच महत्त्वाचं आहे, जे त्यांनी जपलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतोय. आणि धन्यवाद देऊया आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय प्रमोदजी म्हस्कर साहेबांचं, ज्यांच्या वतीने ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मैत्री चषक रोहा तालुका असोसिएशन चषक 2026च्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये भव्य दिव्यतेचे अनेक शिखर गाठलेले आपल्याला पाहायला मिळाले. आदरणीय प्रमोदजी म्हस्कर साहेब यांनी या स्पर्धेला ज्या प्रकारे रंगत आणले, ज्या पद्धतीने एक आपण म्हणतो ना की
एक वेगळं अधिष्ठान निर्माण केलेलं आहे. त्या प्रकारे ही स्पर्धा लोकप्रियतेचे सारे रेकॉर्ड ब्रेक करताना पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच यातील आजच्या रात्रीची तिसरा जो सामना असणार आहे त्यांना नाणेफेकीसाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करतोय. आदिवासी ठाकूर समाज असोसिएशन संघाचा कर्णधार आणि कोलाड ग्रामीण असोसिएशन संघाचा कर्णधार. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. आदिवासी ठाकूर समाज असोसिएशन संघाचा कर्णधार आणि कोलाड ग्रामीण असोसिएशन संघाचा कर्णधार. संदीपजी जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. तीस चेंडूमध्ये 73 धावा बनवायच्या आहेत आणि या 73 धावा आता रोहा संघाला बनवायच्या आहेत. एका बाजूला संभे संघाने त्या 72 धावा बनवल्या आणि आता तज्जूभाई रोहा यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये आहे, भाईभाई रोहा. सो या संघाच्या पराक्रमाच्या गाथेबद्दल सुद्धा बोलावं लागेल, पण तत्पूर्वी विनंती असेल दोन्ही संघाचे 12th मॅन तुम्ही फर्स्ट हाफ झाल्यानंतर कुठे गेलात? संभेचे आहेत प्रतिनिधी, रोहा संघाचे प्रतिनिधी आपण यायचंय. नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झालेत. आदिवासी ठाकूर समाज असोसिएशन संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. कोलाड ग्रामीण असोसिएशन संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित झालेला आहे. नाणेफेकीचा कौल होईल. आजच्या रात्रीमधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप सारी प्रेक्षकांची गर्दी, म्हणजे एका बाजूला तिकडे IPLचे सामने सुरू आहेत, विशेष करून चेन्नईचा सामना आहे जो आपल्या काही जणांच्या हृदयाच्या जवळ आहे, काही जणांच्या डोक्यामध्ये तो संघ आहे, म्हणजे त्याच्याबद्दल बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला तोडबो लोडबो जितबोची भावना असलेला कोलकाताचा संघ सुद्धा मैदानामध्ये आहे. त्याच्यामुळे ते जे काही तिकडे चालू आहे ते चालू असू द्या, पण टेनिस क्रिकेटबद्दलचं असणारं प्रेम हे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायचं असेल, याची देही याची डोळा अनुभवायचं असेल तर ते तुम्ही रोह्यामध्ये अनुभवू शकता. रोहा स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही असाल ना, यूट्यूब घराघरात चालू असेल आणि TV तुमचा सुरू असेल ना, तर तुम्ही हा आनंद पाहू शकता. बघा, प्रत्येक जण या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलाय. कदाचित तो संभेचा सामना पाहण्यासाठी आलाय, कदाचित ते खाम आणि पुस्ताची वाडी संघाला रिप्रेझेंट करताना पाहायला मिळाले होते, कदाचित ते आदिवासी ठाकूर समाज असोसिएशन संघाला रिप्रेझेंट करणार आहेत, कदाचित ते कोलाड ग्रामीण असोसिएशनला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. पण त्याच वेळेला जेव्हा मैदानावरती भरपूर सारी ऊर्जा घेऊन आलेत ना, त्या ऊर्जेबद्दल आपल्याला मित्रांनो बोलायचं आहे. ही ऊर्जा, उमेद, उत्साह आज मैदानामध्ये जो काही संपूर्णपणे अनुभवायला मिळतंय ना, हे प्रेम आहे. आदरणीय प्रमोदजी मस्कर साहेब यांच्या साठी असलेलं हे प्रेम आहे आणि त्या निमित्तानं हा तमाम जनसमूह तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा, जिथे जागा मिळेल, जिथे कुठे जागा मिळेल बसायला तिथे बसलेले आहेत आणि सामन्याचा आनंद लुटतायत. 30 चेंडूमध्ये 73 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात आहे. तिकडे सलमान सिद्दीक आणि आदिवासी ठाकूर समाज असोसिएशन संघाचा कर्णधार आणि कोलाड ग्रामीण असोसिएशन संघाचा कर्णधार. चला, नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी मी मगाशी सुद्धा कॉल दिला होता. संदीप भाऊ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. वळूया मैदानामध्ये. 30 चेंडूमध्ये 73 धावांचं लक्ष्य सलामीचं षटक घेऊन अ फ्लेम बॉय मयूर वाघमारे पहिला चेंडू घेऊन राईट मोर द विकेट आणि समोर एक असा फलंदाज ज्या फलंदाजाला रोह्याचं वादळ म्हणतात, सलमान सिद्दीक मैदानामध्ये आणि दुसऱ्या बाजूला मनसूफ आहे जो अर्थात मॅन फ्रॉम नाशिक आज मैदानामध्ये आहे. नाशिकच्या खूप साऱ्या खेळाडूंना आपण काही वेळेला यूट्यूबवरती पाहिले असतील, काही वेळेला याची देही याची डोळा पाहिले असतील. आपल्या मैदानामध्ये मुन्ना शेख खेळून गेलाय, आपल्या मैदानामध्ये सिब्बान शेख सुद्धा खेळून गेलेत आणि आज मनसूफ आलेत जे मॅन फ्रॉम नाशिक मैदानामध्ये आहेत नॉन स्ट्राईक एंडला. पण सलमान सिद्दीक विरुद्ध मयूर वाघमारे, बॅटल इंटरेस्टिंग असेल. पहिल्या चेंडूसाठी बरंच काही अर्थातच
हे विचार मग्न पद्धतीचं जे काही वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळते ना, दोन्ही वेळेला मयूर वाघमारे आपल्या फॉलो थ्रूमध्ये थोडीशी अडचण आली, पुन्हा एकदा बॅक टू द मार्क मैदानामध्ये म्हणावं लागेल. पण त्याच वेळेला 30 चेंडूमध्ये 73 धावांचं जे काही लक्ष आहे त्या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाणार याच्यावरती आपण सारं काही बोलणार आहोत. या स्पर्धेत खूप सारी पारितोषिकं आहेत. पहिल्या बॉलवर षटकार मारला तर तुम्हाला कॅश प्राईज आहे, पहिल्या बॉलवर विकेट काढली तर कॅश प्राईज आहे. या साऱ्या पारितोषिकांकडे येतो मी, पण पहिला चेंडू नक्कीच इंटरेस्टिंग मयूर वाघमारेचा. जोरदार अपील केलं गेलं आणि हे अपील होणार कारण सलमान सिद्दीक सारखा फलंदाज मैदानामध्ये. मयूर वाघमारेचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि या वेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये चेंडू. सलमान सिद्दीक म्हणतात ना की एक घाव, आणि ते पूर्वी एक मराठी सिरियल लागायची त्याच्यामध्ये फार छान वाक्य होतं, एक घाव आणि 100 तुकडं. आज मैदानामध्ये सलमान सिद्दीक तसंच काहीसं ठरून नाही ना आलाय. पुढचा चेंडू मयूरचा. हो, गुड बॉलिंग. या वेळेला आपण म्हणतो ना की काही वेळेला काही फलंदाज हे मैदानामध्ये चेंडूचा टप्पा, गोलंदाजाचा रिदम, गोलंदाजाची दिशा आणि त्याच वेळेला या सगळ्याचं भान ठेवून खेळायचं असतं. हे आज मयूर वाघमारे वारंवार तुम्हाला दाखवणार कारण ते सलमान सिद्दीकच्या विरुद्ध त्याने केलेलं आक्रमण आहे. चेंडूच्या टप्प्यांमधले बदल तुम्हाला अनुभवायला मिळणार कारण मयूर वाघमारे हा काही एका तालुक्याचा किंवा रायगड जिल्ह्याचा खेळाडू नाहीये. नॅशनल चंद्रकांत ठाकूर मामा, आपण पुढे यायचं, आपला सत्कार इथं करण्यात येत आहे. धन्यवाद. मयूर वाघमारे हा एक असा खेळाडू आहे ज्याने अनेक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा मित्रांनो खेळलेला आहे. हा राष्ट्रीय शब्द अनेक वेळेला रोह्यामध्ये आपण बोलत असतो आणि जेव्हा वेळेला तुम्ही असे नॅशनल इव्हेंट्समध्ये मैदानामध्ये येताना त्यावेळेला तुमचा माइंडसेट सुद्धा तसाच होतो. आज मैदानामध्ये सलमान सिद्दीकने त्याच्या अगेन्स्ट थोड्या अंशी का होईना आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला जरूर, पण पहिल्या 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आले जेव्हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 73 धावांचं लक्ष आहे. आता मात्र आपण पाहतोय यावेळेला एक मोठी गॅप शोधली जाते आणि मनसूबच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. मयूर वाघमारे यश मिळवतोय. मोठे नाटककार राहिले. काही जणांच्या मते त्यांचं साहित्य सुद्धा काही जणांनी वाचलं असेल, पण त्यांचा एक फार सुंदर डायलॉग होता की नावात काय ठेवलंय, पण आपण त्याला थोडं मॉडिफाय करूया की आडनावात काय ठेवलंय. आडनावात बरंच काही आहे. मयूरने वाघ मारलाय जरूर, मनसुख शेख त्याचं नाव होतं आणि तो पहिला फलंदाज बाद झालाय जेव्हा मयूरने या नाशिकच्या वाघाला पावलेंचा रस्ता दाखवला. याचसाठी तो आज संभे संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला. काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग मैदानामध्ये दाखवली. पण त्यानंतरचं बघा, फार मोठे जे खेळाडू असतात त्यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. लगेच एका वेगळ्या रिदममध्ये तो आला. गोलंदाजी करताना पहिलं षटक हातात घेतल्या, पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आली, चौथ्या चेंडूवर चौकार आला होता आणि मग जर मला चौकार आलाय तर मग मेरा तो चान्स बनता है दोस्त. आणि मग मयूर वाघमारे फलंदाजाला बाद करून पावलांचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज अदनान समोर आहेत. अदनान आल्या आल्या या वेळेला मिडॉन मध्ये मोठा फटका खेळतात. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. त्यांच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार.
संपलाय. धावफलकावरती 9 धावा लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 73 धावांची आवश्यकता होती मित्रांनो. मयूर वाघमारेच्या पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद होऊन परतले. पण आपण ज्या विषयावरती होतो ना त्या विषयावरती जाऊया. तो विषय होता की संभे विरुद्ध भाई रोहा. हे बॅटल काही आजचं नाहीये. म्हणजे आता जी नवीन मुलं रील्स वगैरे तुम्ही जे काही बनवता ना त्या सगळ्या गोष्टींकडे येतो. बघा इथे बाजूला रुपेशजी सानप आहेत. ते म्हणतात की हे बॅटल 20 वर्षापासून पलीकडचं आहे. ते जुनं बॅटल आहे. भाई रोहा विरुद्ध संभे ही काही आजची मॅच नाहीये. काही वेळेला ती दर्ग्यावरती रंगायची, काही वेळेला रोहा शहरामध्ये असायची, काही वेळेला इकडे आजूबाजूला असणाऱ्या किल्ल्याच्या ग्राउंडवरती सुद्धा होती रुपेश दादा, बरोबर आहे ना. आणि काही वेळेला आपल्या या मैदानावरती इकडच्या मैदानांमध्ये असायची. संभे क्रीडा नगरीला आणि त्यातलं इक्वेशन काय होतं 50-50 ना. आता 50-50 म्हणायला काही आपल्याला हरकत नाही आहेत. पण 20 वर्षांमध्ये या दोन संघांमध्ये अनेक वेळेला लढाया झालेल्या आहेत. त्यातील आज काही खेळाडू पाहायला मिळणार नाही कारण हरकत नाही आहे. काही वर्षानंतर आपण टेनिस क्रिकेटपासून किंवा क्रिकेटपासून दूर जातो. काही वेळेला आपल्याला कामामुळे त्या वेळेला संघाचा भाग बनता येत नाही आहे. हे येत राहणार. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी लढत आहे ना ही गेल्या कित्येक वर्षाची कहाणी आहे मित्रांनो. हरेश सानप गोलंदाजीला आलेत, त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. ज्या वेळेला डावखुरा हरेश सानप गोलंदाजीला काय फलंदाजी आहे बघा. अतिशय जबरदस्त पद्धतीने चेंडूला केवळ गाईड केलं जातोय, सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जातोय आणि संपवावा या पद्धतीने सलमान करतो. व्हॉट अ शॉट, फॉलिंग स्वीप त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आजच्या या इनिंग मधला पहिला दणदणीत दे धक्का आणि घे छक्का. फॉर सुपरमॅन. आणि आज मैदानामध्ये तो सुपरमॅन चाललाय. बाहेर जे झेल टिपणार त्यांना पारितोषिक असणार आहेत. पण थोडासा मी इकडे रिदम मध्ये आहे त्यामुळे एकदा तिकडे जाऊया. नाव काय? अमर. अमर अमर अकबर अँथनी मधला पहिला अमर आलाय ज्याने सीमारेषेच्या बाहेर झेल टिपलाय. बाहेर झेल टिपणार त्या प्रत्येकाला आयोजकांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. 100 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. येऊ आपण या मुद्द्यावरती. पण हरेश सानप गोलंदाजीला आले. पहिल्या 2 चेंडूवरती महागडे ठरलेले पाहायला मिळालेत. कारण एक बॅकवर्ड पॉइंटला चौकार पाहायला होता, डीप बॅकवर्ड पॉइंटला, आणि त्यानंतर हा फाईन लेगचा अप्रतिम षटकार होता. या प्रकारची खेळी जर आज सलमान सजवणार तर 8 चेंडूत 19 आल्यात. सामना जिंकण्यासाठी 73 ची आवश्यकता होती. रिव्हर्स यावेळेला बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि तोही चेंडू भिरकावून दिलाय. इट्स अ कडक. सरफराज बंदरकर असतील किंवा मजर गौरी असतील, इम्रान डबीर असतील, हे जर काय आज मॅच बघत असतील ना इकडून तिकडून तर ते म्हणत असतील सलमान हमारा नाम रख लिया तूने यार, हमारा नाम रख लिया. आणि मैदानात अच्छा इम्रान टीम मध्ये आहेत. एक गडी बाद 25 धावा धावफलकावरती लागल्यात. हरेश सानप एका वेगळ्या प्रकारे गोलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये ओळखले जातात. विशेष करून डावखुरे गोलंदाज आहेत. चेंडूचा टप्पा आणि त्याच वेळेला टर्न या दोन्ही गोष्टींवरती फार मेहनत घेतलेला गोलंदाज आहे. पण एखादा दिवस तुमचा असावा लागतो ना असं जे म्हणतात ना ते फार महत्त्वाचं आहे. पण धावा भरपूर झालेल्या आहेत. त्यांनाही माहिती आहे की रिक्वायर्ड रन रेट अजूनही 13.71चा असणार आहे. आणि त्यामुळे या दुसऱ्या षटकामध्ये थोड्या अंशी का होईना मॅचमध्ये आपल्याला परत यावं लागेल. सलमान सिद्दीकला थोड्या अंशी शांत करावं लागेल. पण ते कसं करायचं हे जे थोड्या अंशी आपण जे काही बोलतोय ना हे बोलणं प्रचंड सोपं असतं पण क्रिकेटच्या मैदानावर प्रचंड अवघड असतं. तुषार कदम यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नेक्स्ट बॉल.
हरेश सानप यांना मात्र आता ओहो आणखीन एक सुपर से भी ऊपर वाला स्ट्रोक, गेन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। आदरणीय प्रमोदजी मस्कर म्हणजे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। 500 सॉरी माय मिस्टेक 500 आहे, लागोपाठ 3 षटकाराला। वळूया मैदानात। या षटकात किती धावा आल्यात? 4 चेंडूमध्ये 22 धावा आल्या। ज्यांनी ज्यांनी लाईव्ह या गोष्टी पाहिल्यात ना ते प्रत्येक वेळेला म्हणणार यार याच्यापेक्षा आणखीन काय येणार। म्हणजे जे मी म्हणतो ना की इंग्रजी नावाचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणाल काय सर हे काय सांगताय, तसं नाही। त्याच्यामध्ये डिग्री नावाचा एक प्रकार होता। कुठेतरी मी समालोचनामध्ये म्हणालो होतो की आपण त्या डिग्रीमध्ये शिकलो ना पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, लाईक वाईज तसंच गुड, बेटर, बेस्ट। मग जर पहिला चौकार गुड होता तर दुसरा आणि तिसरा षटकार बेटर होता, मग 4थ्या चेंडूवर जो काही फटका आलाय ना तो बेस्ट कडे आहे आणि मग त्याही पेक्षा काही सुपर बेस्ट असू शकतं का याच्यावरती आपल्याला जावं लागेल। पण 1.4 षटकांचा खेळ संपलाय। सलमान सिद्दीक मैदान मध्ये म्हणतोय जिंदगी में 3 चीजें अंडर एस्टिमेट मत करना, आय, मी अँड माय सेल्फ। तो वाला सलमानचा किलिंग ॲटिट्यूड आहे। मैदानामध्ये हे असे प्रकारचे जे फलंदाज असतात ना किंवा अशा प्रकारचे जे खेळाडू असतात ना त्यांचा किलिंग ॲटिट्यूड जेव्हा नॅचरलपणे बाहेर येतो तेव्हा मैदानामध्ये आपण म्हणतो की मॅच गरम झाले, मजा येते आणि आता खऱ्या अर्थानं कुठेतरी रंग आलाय। आणि म्हणूनच हा जो काही रंगाचा खेळ आहे ना तो इंद्रधनुष्यातील त्या रंगाप्रमाणे आपल्याला छान आणि सुरेख वाटतोय, पण संबे संघाला सुद्धा त्या रंगाची गरज आहे ना। हरेश सानपला कोणीतरी सपोर्ट करण्याची गरज आहे, कोणीतरी मोटिवेट करण्याची गरज आहे। त्याचा पुढचा चेंडू यावेळेला लॉंग ऑनला फटका खेळलाय, हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे। पंचांचा इशारा येतोय 1 बाउंड, इट्स अ 4 रन्स। समोर जी VIP एंट्री आहे तिथे जिथे गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या बाजूला हटवायच्या आहेत। 1.5 षटकांचा खेळ संपलाय। 35 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे 5 चेंडूत 26 धावा आल्यात। आज सलमान सिद्दीक मैदानामध्ये वेगळं काहीतरी करण्याची जी धाडस आहे ना, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक। 6ही चेंडू या वेळेला स्ट्रोक वाले आलेले आहेत आणि 6व्या चेंडूवरती सुद्धा चौकार पाहायला मिळतोय। या षटकामध्ये 30 धावा आल्यात, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपला। 39 धावा धावफलकावरती लागल्यात। 18 चेंडू येणं बाकी आहेत। सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे। या मैदानामध्ये संभे विरुद्ध भाई रोहा हा जो काही सामना रंगलाय ना तो सामना कुठून कसा पद्धतीने फिरेल हे काही आपण सांगू शकत नव्हतो। हे जे काही त्यांनी ठरवलं होतं ना तो त्यालाच तर म्हणतात ना की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज। आज मैदानामध्ये बघा या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांमध्ये असणारी ही सारी मंडळी आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली पाहायला मिळते। यस वेळ हा मित्रांनो वेळ दवडायचा नाहीये, लगेच घ्या। फिल्डिंग करणाऱ्या संघाला ही विशेष विनंती आहे, वेळ दवडू नका मित्रांनो। वारंवार आयोजक आपल्याला याबाबत सूचना देत आहेत आणि भरपूर मॅचेस आज व्हायच्या आहेत। तुषारजी कदम यांच्याकडून पारितोषिक आलंय की जर विकेट मिळवली तर गोलंदाजासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल। हा तर येतो मी त्या मुद्द्याकडे। 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे। अशा वेळेला मयूर वाघमारेला आपल्या सहकाऱ्यांशी थोड्या अंशी का होईना संवाद साधावा लागेल की आपण आयकॉन म्हणून या संघामध्ये आहोत आणि मयूर वाघमारेने हे असे सारे प्रसंग अनुभवलेले आहेत, पण आज साऱ्यांच्या नजरा कोणाकडे खेळलेल्या आहेत? सलमानकडे खेळल्यात ना, आणि का नाही खेळणार? तुम्हाला आठवते भाई रोहा संघामध्ये ताबिश बंदरकर नावाचा एक बॅट्समन होता, म्हणजे ते आता मला वाटतं फॉरेनला कुठेतरी आहेत,
किंवा आलेत ते अच्छा रोह्यामध्ये. सो ताबिश रिव्हर्स फार जबरदस्त खेळायचा आणि विशेष करून रोहामध्ये रिव्हर्स खेळण्याची जी काही अर्थातच शैली जी आहे ना ती अनेक चांगल्या फलंदाजाने त्यानंतर डेव्हलप केलेली आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या काळात प्रत्येकजण रिव्हर्स खेळतोय. प्रत्येक टीममध्ये तुम्हाला सरळ बॅटने नाही तर उलट्या हाताने खेळणारे जास्त फलंदाज बघायला मिळतात. पण आज मला वाटतं ना भाई रोहा त्या सगळ्या त्या टॉनिकला घेऊन मैदानामध्ये आलेला पाहायला मिळाला आहे. पण थोड्या अंशी संभेकडे जावं लागेल ना की मग संभेकडे सुद्धा चांगले गोलंदाज होते. आज जर हरीशचं षटक आलेलं नाहीये त्या तिसऱ्या षटकात कोणीतरी तो चमत्कार केला पाहिजे आणि म्हणून प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आमचे तुषारजी कदम ओम साई क्रेन सर्व्हिसचे मालक यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं प्राइज आहे आणि हे विकेटचं प्राइज येणार का? हो माय गॉड, हीच रिएक्शन आहे का? येस इट इज. मैदानामध्ये क्रिकेटमध्ये अनेक वेळेला सर आपण म्हणत असतो ना की हाफ चान्सेस वगैरे, पण आज मैदानामध्ये असे हाफ चान्सेस वगैरे जे प्रकार आहेत ना त्याला थोडं तिलांजली देऊया किंवा त्याला असं म्हणूया की हे झालं, आता ही गोष्ट आता मागच्या काळाप्रमाणे त्याला मागं जाऊन विसरून जाऊया. कारण हाफ चान्सेस वगैरे प्रकार नाही आहे इथे. तुम्हाला हाफ चान्सेसला सक्सेसमध्ये कन्वर्ट करावेच लागतील. तुम्हाला तुमचं 100% द्यावंच लागेल आणि हेच तर मैदानामध्ये घडलं. इथे झेल सुटला आणि तो कोणाचा सुटला? मैदानामध्ये अदनानचा सुटला. जीवनदान मिळालं, हरकत नाही आहे, पण अदनानचा सुटला की सलमानचा सुटला मॅटर करतं की विकेटचं प्रेशर येणं गरजेचं होतं. आज संभे संघाला या मॅचमध्ये यायचं असेल तर मयूर वाघमारे वारंवार हेच तर सांगतोय की संधी निर्माण केली जाणार. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. इट्स ट्रू फ्रेंड्स, इट्स ट्रू. ओमेगा ओव्हर चालू असताना या वेळेला मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. ही अपेक्षा पुरी केली जाते. सलमान सिद्दीकच्या बॅट मधून हा आणखीन घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. आणखीन एक षटक. सात धावा आल्यात. या षटकामध्ये 14 धावा येणं गरजेचं असणार आहे आणि त्या नाही आल्या तर 5 धावांची पेनल्टी सुद्धा असेल. म्हणजे आपण 5 धावा मायनस करतो ना त्याच्यामधून. हे सगळं गणित जरी आपल्याला आता माहिती असलं किंवा आपण माहिती करून घेत असलो तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की पहिल्या 3 मध्ये 8 आलेले आहेत. 47 धावा धावफलकावरती 15 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. मॅचमध्ये थोड्या अंशी का होईना ट्विस्ट येणं गरजेचं आहे, पण तो आणणार कोण? प्रथमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. याही वेळेला संधी होऊ शकते. लगोनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार की मिड ऑफचे येणार, कोण येणार याच्यामध्ये बस वाट बघत बसणार. गोष्ट डोंगरा एवढी आज मैदानामध्ये पाहायला मिळते. अदनान बचावतायत, अदनान वाचतोय. याही वेळेला आपण पाहिलं 1 नव्हे 2 नव्हे स्वतः गोलंदाज सुद्धा मैदानामध्ये म्हणतात की हा या झेलसाठी येणं गरजेचं होतं, पण तोपर्यंत अदनान पोहोचलाय आणि तोपर्यंत फक्त एकमेकांना शिव्यांची लाकोळीच वाहिली जाणार. कारण हे खरं आहे की आता अदनान पुन्हा एकदा बचावलाय. जीवनदान काही वेळेला मिसअंडरस्टँडिंग मधून येतं, काही वेळेला मिस इंटरप्रिटेशन मधून येतं आणि काही वेळेला आपापली जबाबदारी झटकण्यातून सुद्धा येतं. प्रत्येकाने उत्तर शोधूया. 14 चेंडू येणं बाकी आहेत. 25 धावांची आवश्यकता. बोला दादा. हा, जो आपला बाउंड्री लाईनचा पडदा आहे ना त्याच्या मागे बसायचा आहे मित्रांनो. जरा आतमध्ये नका येऊ प्लीज. ठीक आहे, आता आत बसलेला आहात तर हरकत नाहीये, पण तो पडदा फोल्ड वगैरे करू नका प्लीज. त्याला धरून बसू नका. हा, त्याला धरून बसू नका. एलईडीच्या खाली, एलईडीच्या खाली. आता थोडं क्रुशियल मोमेंट आहे, मॅचकडे फोकस करूया. या सगळ्या सूचना मी देतो मित्रांनो. पण या षटकामध्ये धावा किती आल्यात? 10 आल्यात. जर 4 धावा आल्या तर त्या भाईभाईसाठी महत्त्वाच्या असतील, पण 4 धावा नाही आल्या ना तर ते संभेसाठी अधिक महत्त्वाचं असेल. आणि त्याच्यामुळे तो मॅजिक बॉल, मग प्रत्येक गोलंदाज त्याच्या आयुष्यामध्ये एका मॅजिक बॉलची नेहमी प्रॅक्टिस करत असतो.
काही जणांसाठी तो यॉर्कर असतो, काही जणांसाठी तो गुडलिंग स्पॉटवरचा असतो. आमच्या सचिनजी अमृतकर यांना तुम्ही विचाराल तर त्यांच्याकडे तो एक मॅजिक बॉल होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू उडायचाच नाही, तो इतका खाली राहायचा की त्याच्यावरती एकतर तुम्ही बोल्ड व्हायचात किंवा मग त्याच्यावरती तुम्ही लेग बिफोर द विकेट व्हायचात. पण असा मॅजिक बॉल प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये टाकायचा असतो. काल आपण त्या प्रफुल्ल हिंगेला पाहिला ना, पहिल्याच चेंडूवर एकाच षटकामध्ये 3 विकेट घेताना. मॅजिक बॉल येणार का? मॅजिक बॉल आला होता असं म्हणत होतो मी, पण त्याच वेळेला डेड बॉल झालाय. बघा काय मोमेंट्स क्रिकेटमध्ये घडतात ना. 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे त्या मॅजिक बॉलच्या प्रतीक्षेमध्ये. प्रेक्षकांना विनंती आहे जरा तुमची एक्साइटमेंट थांबवा, जरा आपण जाऊ मैदानामध्ये, नंतर उद्या सकाळी येऊ आपण. बी आहे ना 12वा खेळाडू तुमच्यात. 13 मध्ये 24ची आवश्यकता. एक गडी बाद 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. त्या मॅजिक बॉलच्या बाबत सातत्याने आपण का म्हणतोय की जर 4 धावा आल्या तर भाई रोहासाठी महत्वाच्या असतील, पण जर 4 धावा नाही आल्या तर 5 धावा ज्या एक्स्ट्रा स्वरूपात मिळतील ना, त्या प्रेशर आणण्यासाठी, दबावात्मक खेळ निर्माण करण्यासाठी महत्वाच्या ठरतील. आणि क्रिकेटमध्ये हेच तर सारं काही महत्वाचं असतं. अदनान ठोकतो या वेळेला ऊपर ऊपर और ऊपर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. चेहरा अबाउट पॉवर हिटिंग अँड क्रिकेट इज ऑल अबाउट टायमिंग. आज मैदानामध्ये हे दोन्ही साधलं गेलंय. कारण जर शेवटच्या चेंडूवरती 4 धावाची आवश्यकता होती असं आपण जर मनामध्ये बिंबवतोय ना, तर ते अदनानने का नव्हतं बिंबवलं हे तो मैदानामध्ये दाखवतोय. हो, मी सुद्धा ते धडे गिरवले होते आणि मग अदनानने 6 धावा बनवल्या, धावांचा बोनस मिळाला. 12 चेंडूमध्ये सामना आता 13 धावांवरती आलाय. सामना जिंकण्यासाठी 73 धावांची आवश्यकता होती. भाई रोहा त्यांच्या सुपर फॉर्म मध्ये परत आलेले पाहायला मिळतात आणि मग तज्जूबाई सुद्धा खुश असणार, कारण तज्जू टायगर्स असं त्यांनी नाव दिलेलं आहे. सो टायगर्सचा जलवा मैदानामध्ये कसा असायला हवा ते त्यांनी दाखवलेलं आहे. या स्पर्धेमध्ये एक खासियत आहे की इथे 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. आयोजकांनी फार हुशार पद्धतीने स्पर्धेचं नियोजन केलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच्यामुळे थोड्या अंशी का होईना बॅटिंग ओरिएंटेड गेम होऊ शकतो. चंदू सर, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि लोक फलंदाजांना पाहण्यासाठी येतात. अनेक वेळेला आपण ते किस्से ऐकले असतील की जरी जसप्रीत बुमराह है तो मुमकिन है असं आपण म्हणत असलो तरी आपण विराट कोहली आणि रोहित शर्माला बघायला जातो. हे सुद्धा तेवढंच खरं आहे ना मित्रांनो. हरकत नाहीये. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे, पण ते मैदानामध्ये चमत्कारवाला परफॉर्मन्स कोणीतरी करावा. संभे क्रीडा नगरीमध्ये ती अपेक्षा असेल संभेवासियांना की आपल्या घरच्या मैदानामध्ये कुणाल सानप जेव्हा गोलंदाजीला आलेत त्यांनी अफलातून कामगिरी करावी. यावेळेला कॅचची संधी नाही. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हाही चेंडू दर्जेदार फटका आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. वरून इथे उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत. विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचा आहे. मोठा फटका स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि सलमान सिद्दीक 14 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण करतोय आणि सामना जिंकवतोय. स्वतःच्या 50 धावा पूर्ण करतोय. जोरदार टाळ्यांनी सलमानचं या ठिकाणी आपण कौतुक करूया. सलमान, बॅट दाखवून तुम्ही हा आनंद साजरा करू शकता मित्रा, पण सलमानला माहिती आहे ती एक धाव महत्वाची आहे. गुड शॉट. व्हाट अ फिनिश. व्हाट अ फॅन्टास्टिक परफॉर्मन्स. व्हाट अ फर्स्ट क्लास बॅटिंग बाय